खरं तर या ठिकाणी बक्षिसांची लयलूट पाहायला मिळाली. तब्बल 18हून अधिक बुलेट, त्याचप्रमाणे फॉर्च्युनर सारखं आकर्षक बक्षीस या ठिकाणी रामकृष्ण अण्णा यांनी या ठिकाणी खास पैलवानांना खरं तर एक चांगले दिवस पुणे जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं मोठमोठ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. खरं तर टायगर ग्रुपच्या माध्यमातून युवक महाराष्ट्राच्या बाहेर देखील जोडला गेलाय. त्या युवकासाठी फक्त तानाजी भाऊंचं एकच सांगणं असतं की व्यसन जर करत असेल तर तुला टायगर ग्रुपचे दरवाजे बंद आहेत. 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी आहे ती सध्या वाघोली नगरी पुण्यात पार पडते. टायगर ग्रुपचे जे आहेत दोघही जण जे आहेत, मेन तानाजी भाऊ जाधव आणि अनिकेत घुले, हे दोघही जण यावेळेस उपस्थित आहेत. काय सांगाल, नियोजन कसं होतं, काय नेमक्या भावना आहेत तुमचे पूर्ण पाहिल्यानंतर आयोजन? स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरी वाघोली या ठिकाणी खरं तर 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा रामकृष्ण अण्णा सातव यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर या ठिकाणी भव्य दिव्य मैदानाचं आयोजन करण्यात आलं. खरं तर या ठिकाणी बक्षिसांची लयलूट पाहायला मिळाली. तब्बल 18हून अधिक बुलेट, त्याचप्रमाणे फॉर्च्युनर सारखं आकर्षक बक्षीस या ठिकाणी रामकृष्ण अण्णा यांनी या ठिकाणी खास पैलवानांना खरं तर एक चांगले दिवस पुणे जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं मोठमोठ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि हे खरं पैलवानांसाठी एक चांगले दिवस आहे. आज या ठिकाणी टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव आणि या भागातील सगळे टायगर ग्रुपचे सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले होते. या ठिकाणचं आयोजन अतिशय परफेक्ट नियोजन. खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की गर्दी पाहिल्याच्या नंतर या ठिकाणी खचाखच मैदान भरलंय आणि नियोजनही अगदी सुपर या ठिकाणी रामकृष्ण अण्णा यांनी केलेलं आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा. आता तुम्ही सुद्धा दोघं जण जे आहेत याच फील्डशी रिलेटेड आहेत, कुठेतरी क्रीडा स्पोर्ट असेल तुमचे व्हिडिओ पण आम्ही पाहतो की तुम्ही मुलांना सांगता की तुम्ही खेळात उतरलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे. आज इथं तरुण पिढी एवढी आलेली आहे, काय त्यांनी जर कुस्तीचं त्यांना आकर्षण वाटेल एवढं पाहिल्यानंतर काय सांगाल, त्यांनी कुस्तीत कसं यावं, कशी मेहनत घ्यावी, काय सांगाल? खरं तर नेहमीच टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव हे नेहमीच युवा पिढीला एक चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम करत असतात. युवक हा व्यसनाच्या आहारी न जाता तो तालीम किंवा जिम जॉईन करून सशक्त व्हावा यासाठी खरं तर तानाजी भाऊ नेहमीच मार्गदर्शन करत असतात. खरं तर टायगर ग्रुपच्या माध्यमातून युवक महाराष्ट्राच्या बाहेर देखील जोडला गेलाय. त्या युवकासाठी फक्त तानाजी भाऊंचं एकच सांगणं असतं की व्यसन जर करत असेल तर तुला टायगर ग्रुपचे दरवाजे बंद आहेत. अशा पद्धतीचं मोठं या काम. गोष्टीवर फक्त दादा 2 वाक्य सांगा काय. तर मी सर्व कुस्तीप्रेमी व कुस्ती म्हणजे पैलवान आहेत त्या पैलवानाला संपूर्ण शुभेच्छा देतो. आणि असंच ते वाघोलीकरांनी एवढं प्रेम दाखवलं कुस्तीवर, तर असंच त्यांनी यापुढेही देखील प्रेम करावं असं मी विचारतो. खूप खूप धन्यवाद लेट्सअपची संवाद साधल्यावर. धन्यवाद.